श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 मार्च 2026 म्हणजेच रविवारी आली आहे पापमोचनी एकादशी. नावाप्रमाणेच ही एकादशी जन्मोजन्माच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाते. पापमोचनी एकादशीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि पापे नष्ट होतात. हे व्रत पाळल्याने आणि पापमोचनी एकादशीचे व्रत कथेचे पठण किंवा श्रवण केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, तसेच आपले सौभाग्य देखील वाढते. त्यासोबतच एखाद्याला पुण्यफळ देखील मिळते. हे एकमेव व्रत आहे जे आपल्याला मोक्ष मिळवून देते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी शिव आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगांमध्ये आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंची विशेष पूजाही करायची आहे. एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात. सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे. जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे. या दिवशी व्रत करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी. असे केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते. आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळीच फक्त इथे ठेवा एक तुळशीचं पान. हे पान ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपीडा नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. तर हे पान आपल्याला कुठे ठेवायचं आहे, कोणत्या वेळेत ठेवायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरोघरी असते तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, चंदन, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. त्यानंतर त्यांना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्याने आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. त्यानंतर आवर्जून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जेवढा जास्त आपल्याला जप करता येईल तेवढा जप हा करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला पापमोचनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. त्यानंतर आरती करून घ्यायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर व्रत ठेवायचं, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला ब्राह्मणांना दान देऊन मगच व्रताचं पारण हे करायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र हे लागणार आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीची पत्र ही तोडली जात नाही. आता तुम्ही आदल्याच दिवशी तुळशीची पत्र तोडून ठेवली असतील तर तुम्ही ती घ्या, नाही तर तुळशी खाली खडून पडलेलं पान असेल ते घेतलं तरीही चालणार आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीची पत्र तोडली गेली तर
तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला जे पण उपाय किंवा सेवा करायच्या त्या तुळशीपासून आपल्याला दूरूनच करायच्या आहेत. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि जर एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. तर या उपायाकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र हे घ्यायचं आहे. त्या पत्राला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आता या कुंकवाने आपल्याला त्या तुळशीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे अगदी थोडक्यात तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही लिहायची. जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा. तुमची जी पण इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला त्या पानावर लिहायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आणि त्या 1 रुपयाच्या एका नाण्यावर आपल्याला हे तुळशीचं जे पान आहे ते ठेवायचं आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. आता या पानाला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो, ज्याला मोली धागा, रक्षासूत असं म्हटलं जातो, तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर हा धागासुद्धा आपल्याला त्या इच्छा लिहिलेल्या पानावर ठेवायचा आहे. आता दोन्ही हात जोडून श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. तसेच जी इच्छा आपण ती पानावर लिहिली ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करून घ्यायची. आता संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हे इच्छा लिहिलेल्या पानाची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं होतं, तसे जे इच्छा लिहिलेलं पानं होतं ते ठेवायचं आहे आणि त्यावर थोड्याशा त्या अक्षदा आहेत त्या ठेवायच्या. त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जो लाल कलाव्याचा धागा होता तो आपल्याला उचलून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे तुळशी मातेजवळ. आता तुळशीच्या जाड फांदीला आपल्याला या लाल कलाव्याच्या धाग्याने जी आहे ही पोटली जी आहे ती बांधून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा जी आहे ती तुळशी मातेच्या इथे व्यक्त करायची आहे. आता जेव्हा तुम्ही दररोज ही तुळशीची पूजा करणार तेव्हा या पोटलीची सुद्धा आपल्याला आवर्जून पूजा करायची, आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. तर ही पोटली आपल्याला किती दिवस बांधून ठेवायची आहे, तर जिथपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती तुळशी मातेला बांधून ठेवायची. जेव्हा तुळशीची पूजा करणार ते दररोज या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा ही करायची. आपली इच्छा पूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला ही पोटली तिकडनं सोडायची आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.